सध्या नाशिक शहरात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, वाढत असलेल्या गुन्हेगारी घटना, समाजकंटक समाजविघातक प्रवृत्ती, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलीस प्रशासनाला येत असलेले अपयश, नाशिक शहरात होणारी एम.डी. सारख्या घातक अंमली मादक नशेच्या पदार्थांची निर्मिती, त्यांच्या विळख्यात सापडलेली तरुणाई या सर्व गोष्टींना पायबंद घालण्यासाठी गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवून शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस नागरिक यांच्यातील वाढती दरी दूर करण्यासाठी सलोख्याचे नाते निर्माण होऊन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तरुणाईला ड्रगच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस नागरिक तरुणाई यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनात कामाचा दांडगा अनुभव असलेले पोलीस मित्र संकल्पनेचे जनक, एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, निष्कलंक पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय अपरांती यांनी आपल्या देवळाली कॅम्प सदीच्या भेटीत बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे. AB न्यूज प्रतिनिधीने त्यांना नाशिकच्या सद्यस्थितीवर बोलते केले असता डॉक्टर संजय अपरांती यांनी अगदी दिलखुलासपणे आणि सामाजिक जाणीवेतून कळकळीने मौलिक सल्ला पोलीस, नागरिक आणि तरुणाईला दिला. त्यावर निश्चितच गांभीर्याने सर्वांनी वैचारिक मंथन करून अंमलबजावणी करायला हवी. त्यातून नक्कीच समाजाचे भले होईल. अगदी नाशिक शहरामध्ये मी सहाय्यक पोलीस आयुक्त या नात्याने 3 वर्ष सेवा दिलेली आहे आणि ग्रामीणमध्ये सुद्धा मी नंतरची 2-2.5 वर्ष सेवा दिलेली आहे. खूप मागची गोष्ट आहे अर्थात. 97 ते 2002 त्यानंतर मी नाशिकमधून गेलो. पण नाशिक ही जागा पोलीस निर्मितीची जागा आहे. जो आमचा PSI असतो, DYSP असतो, IPS असतो, आमचं सगळ्यांचं ट्रेनिंग देणारं शहर हे नाशिक आहे. त्या दृष्टिकोनातून आमचे आदिबंध नाशिकशी घट्ट जुळलेले आहेत. आता काही गोष्टी ज्या वर्तमानपत्रामध्ये सध्या वाचायला मिळतात त्याने मन खूप व्यथित होतं की या शहरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. आपण त्याला हेही कारण देऊ शकतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण झालेलं आहे. बाहेरची माणसं येतात, त्यांच्या ओळखी पाळखी नसताना त्यांच्याकडून काही गोष्टी घडतात. पण मला असं वाटतं यामध्ये जितकं त्या गुन्हेगारांचं दुष्कृत्य कारणीभूत आहे तितकेच आणखी 2 घटक आहेत. एक घटक आहे पोलीस आणि दुसरा घटक आहे नागरिक. या नागरिक आणि पोलिसांचं सख्य जर असेल तर गुन्हेगाराला संधी मिळत नाही. माझं फक्त इतकंच या बाबतीत सांगणं असेल, मी पोलिसांना सांगणार नाही, मी नागरिकांनाही सांगेल. नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि पोलिसांनी नागरिकांनी घेतलेल्या पुढाकाराला प्रतिसाद देऊन पोलीस नागरिक यांचं सलोख्याचं नातं जर निर्माण केलं तर गुन्हेगारी आपसूक खाली येते. मी गुन्हेगारी शास्त्राचा लंडनमध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे 2 वर्षाचा, MSc क्रिमिनॉलॉजी. आणि त्यामध्ये मला माहिती आहे की जोपर्यंत नागरिक आणि पोलीस हे दोघे पॅरलल जोपर्यंत चालत नाही, ते जर क्रॉसमध्ये चालले तर गुन्हेगाराचं फावतं, आणि ते जर पॅरलल चालले, समांतर चालले तर गुन्हेगारी आपसूक नष्ट होते. कारण नागरिक हे पोलिसांचे समाजातले डोळे आहेत, कान आहेत. त्या दृष्टिकोनातून मिळणारी माहिती पोलिसांपर्यंत जर वेळीच पोहोचत असेल तर गुन्हेगारीला आळा घालता येतो. सगळे पूर्णतः गुन्हेगारी संपेल असं माझं म्हणणं नाही, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हे प्रयोग केलेले आहेत. त्यातली पोलीस मित्र संकल्पना जी आहे त्याची निर्मिती माझी आहे. ज्या वेळेला मी नंदुरबारला पोलीस अधीक्षक होतो, 2.5 वर्ष मला कुठेही पळावं लागलं नाही. जेव्हा पोलीस पळापळ करत असतो याचा अर्थ त्याने अगोदर काम कमी केलेलं असतं. शांततेच्या काळामध्ये लोकांमध्ये तुम्ही कसे वावरता, लोकांशी मैत्रीचे संबंध कसे प्रस्थापित करता आणि माहिती मिळण्याचं जाळं कसं निर्माण करता यावरती पूर्णतः गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचं कौशल्य लपलेलं असतं. त्याचा शोध घ्यावा पोलिसांनी आणि गुन्हेगारीचा बिमोड करावा. आता जे ड्रग्सच्या गोष्टी ऐकायला मिळतात त्या तर वाचल्यानंतर कोणीही सहृदयी माणूस हादरून जाईल. काहीतरी MD नावाच्या गोळ्या आहेत, मेथोट्रेक्सेट, कुत्ता गोळी आहे, या सगळ्या गोळ्या आणि त्यांची निर्मिती, त्याची काही केंद्र जी काही आपल्याला दिसलेली आहेत. माझं असं म्हणणं आहे, अहो शिंदे पळसे गाव फार महत्त्वाचं आहे. आमचे मित्र इथे राहतात या शिंदे पळसे गावामध्ये. तिथे एक मोठे राजकीय कार्यकर्ते आहेत, झाडे आहेत. त्यांच्याशी जर पोलिसांनी व्यवस्थित समन्वय ठेवला
आणि आजूबाजूच्या परिसराची पूर्ण माहिती घेतली. नुसती माहिती घ्यायची नाही, औपचारिकता पूर्ण करायची नाही, अनौपचारिकरित्या त्या सगळ्या प्रकारच्या दुष्कृत्य करणाऱ्या लोकांचा बिमोड जर केला तर हे ड्रग मेनेस ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे मादक पदार्थ निर्माण होणार नाही. लोक ते त्यांच्याकडे ठेवणार नाहीत, ज्याला हार्बरिंग म्हणतो आपण, त्याची विक्री करणार नाहीत. आणि समाजाचं सगळ्यात महत्त्वाचं जी तरुणाई आहे त्या तरुणाईला आपण या मादक पदार्थांच्या विळख्यातून सहजासहजी पोलीस, नागरिक आणि त्याहूनही महत्त्वाचं तरुण वर्ग यांच्याशी समन्वयाचं धोरण जर ठेवलं गेलं, शाळा कॉलेजेसमध्ये त्यांच्याशी मैत्री करण्याचं समन्वयाचं धोरण जर ठेवलं गेलं तर आपण हा प्रश्न सुद्धा लीलया सोडवू शकू. एवढीच माझी पोलीस वर्गाला आणि नागरिकांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. दरम्यान डॉक्टर संजय अपरांती सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक होते. त्याचबरोबर सन 1997 ते 2000 या काळात नाशिकमध्ये ते असिस्टंट पोलीस कमिशनर देखील होते. त्यानंतर त्यांनी नाशिक ग्रामीणमध्ये सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावले. तत्पूर्वी मुंबईमध्ये तसेच राज्यपालांसमवेतही त्यांनी काही सेवाकाळ पूर्ण केला. डॉक्टर असल्याने सर जे हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणूनही त्यांनी काम केले. विविध क्षेत्रातील 6 डिग्री त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. सध्या ते एका अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही करीत आहेत. नाशिक शहराशी आपले घट्ट ऋणानुबंध जुळलेले आहेत. त्या प्रेमापोटी त्यांना शहरातील घटना घडामोडींबाबत आपुलकीचा सल्ला देण्याची विनंती केली असता त्यांनी वरीलप्रमाणे मौलिक मार्गदर्शन एबी न्यूज वृत्तवाहिनीवरून केले आहे. एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.